वर्धापन दिन आहे आणि तुम्ही इथे जमलाय. वर्धापन दिन आहे चुरत हा निष्ठावंतांचा वर्धापन दिन आहे. ओरिजिनल शिवसैनिकांचा वर्धापन दिन आहे. निष्ठावंतांचा आणि ओरिजिनल शिवसैनिकांचा वर्धापन दिन आहे. ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेचं रक्त सांडून ही शिवसेना 1966 साली जन्माला घातली. बाळासाहेबांचे वडील होते प्रफुल्लदादा ठाकरे यांनी त्या टायमाला सांगितलं की हा बाळ माझ्या महाराष्ट्राला मी अर्पण करते मराठी माणसांसाठी शिवसेना. आणि काही गद्दार या शिवसेनेमध्ये निघालेत. आता जे 6 गद्दार खासदार गेले या भडव्यांनी एक करायला पाहिजे. या शिवसेनेच्या जीवावर निवडून आले, शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आले, यांनी पहिले राजीनामे दिले पाहिजे. मग तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, तिथले राजीनामे देऊन आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही पुन्हा निवडणूक लढवून दाखवा. पण असा भगोड्यासारखे इकडे तिकडे तुम्ही पळू नका. बरं का, आम्हाला एवढं दुःख होतं की ज्या बाळासाहेबांनी शिवसैनिकांचं रक्त सांडून ही संघटना एवढी मोठी केलेली आहे. बरं का, या असे भडव्या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे. सगळ्या शिवसैनिकांनी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. खासदारांबद्दल काय वाटतं? पुढच्या निवडणुकीत चित्र वेगळं असेल? हो, नक्की. कारण या महाराष्ट्रामध्ये ना या भाजप सरकारविरुद्ध भरपूर चीड आहे. आणि या भाजप सरकारला हे असे या भाजपने सगळे प्रादेशिक पक्ष संपवायला घेतलेले आहेत. पैशाच्या जोरावरती तुम्ही सांगाल तर निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या सगळ्या सरकारी यंत्रणा हाताशी धरून भाजपने प्रादेशिक पक्ष संपवायला घेतलेले आहेत. पण त्याच्यासाठी महाराष्ट्राची जनता तर एवढी चिडलेली आहे. कारण हे पैशांचा बाजार करून आमदार फोडणार, खासदार फोडणार, पण एक आयुष्यात कधी शिवसैनिकांना फोडू शकत नाही. काय वाटतं सर? मला असं वाटतं की सर्व पत्रकार बांधवांना माझी हातोडी विनंती की आपण टायगर ऑपरेशन म्हणू नका. टायगर संध्याकाळी अंधारामध्ये पळून जात नाही आणि टायगरचं कधी ऑपरेशन होत नाही. हे ऑपरेशन शेळी ऑपरेशन आहे. जे शेळी मेंढ्या असतं त्याला कापल्या जातं आणि 6 शेळ्या 6 मेंढ्या आज आमच्या कापल्या गेल्या. आता यामध्ये शिवसैनिक जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा तो आजही सोबत आहे की 6 लोक गेले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. फक्त एकच मनामध्ये खंत वाटते की लोकशाही कुठं जिवंत राहील का नाही राहील भविष्यामध्ये. ज्या प्रकारे आपण आज बघत आहोत, ज्या ठिकाणी केंद्रामध्ये सत्ता तुमची, राज्यामध्ये सत्ता तुमची, BMCला सत्ता तुमची, स्थानिक लेवलला सत्ता तुमची, तुम्हाला आमचे लोक का फोडावे लागतात? एक आत्मचिंतन करण्याची गरज विरोधी पक्षावर आलेले आहे. आमचे लोक जर निवडून आम्ही मशालवर आणत असताना मशालवर निवडून आपल्या स्वार्थासाठी, व्यक्तिगत स्वार्थासाठी जर उडी मारत असाल तर तुम्हाला किती मन सुद्धा तुमचं शांत मनानं विचार करा की आपलं मन आपल्याला साथ देत आहे का आयुष्यामध्ये. ही एक इच्छा असते. अनेक खासदार म्हणले होते उद्धव साहेबांना सोडून आम्ही कुठेही जाणार नाहीत. त्या खासदारांनी थोडं मनामध्ये घेतलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, झोपताना शांत डोक्यामध्ये विचार केला पाहिजे की आपण आज काय केलेलं आहे. आपण केवळ उद्धव साहेबाचाच विश्वासाला तडा न जाऊ देता संबंधित ज्या शिवसैनिकांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे त्या शिवसैनिकांच्या विश्वासाला तडा तर दिलेलंच आहे. ज्या प्रकारे आपण आईचं दूध पितो, आईच्या दुधाला आपण जागरूक झालो आहे, त्या प्रकारे आपण हे काम केलेलं आहे. आणि तुम्हाला आयुष्यभरही अंगावर गुलाल लागू देणार नाही. एक निष्ठ शिवसैनिकाचं आमचं तुम्हाला ठाम सांगणं आहे.